नमस्कार मित्रांनो. NQSमध्ये गुणवत्ता आश्वासन समिती स्थापन करावी लागते आणि या समितीची प्रत्येक महिन्याला एक सभा होणे आवश्यक असते. गुणवत्ता आश्वासन समितीलाच आपण मिनिट्स ऑफ मीटिंग देखील असं म्हणतो. गुणवत्ता आश्वासन समितीचं आदर्श प्रोसाइडिंग कसं लिहावे, या समितीमध्ये नेमके कोणकोणते विषय चर्चेला घ्यावे आणि या समितीमध्ये कोण कोण सदस्य असतात याची देखील माहिती घेऊया. गुणवत्ता आश्वासन समिती हे PSC आणि सबसेंटर स्तरावर स्थापन केल्या जाते आणि दोन्ही ठिकाणीची सभा ही प्रत्येक महिन्याला घेणे आवश्यक आहे. तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी आज दिनांक, जो तुमचा मीटिंगचा दिनांक असेल तो मेन्शन करा. रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र PSCचं नाव आपण इथं मेन्शन करू शकतो. येथे NQS संदर्भात सभा आयोजित करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत करून सभेला सुरुवात करण्यात आली. सदर सभेमध्ये गुणवत्ता आश्वासन समिती खालीलप्रमाणे स्थापन करण्यात आली. आता हे उपकेंद्र लेवलचं असल्यामुळं CHO, ANM, MPW, आशा आणि PTA म्हणजे पार्ट टाइम अटेंडन्स, ज्याला आपण अंशकालीन स्त्री परिचर म्हणतो. तर इत्यादी पदे आहेत. तुमच्यामध्ये जर जास्त अशा असेल तर तुम्ही ते जास्त कॉलम टाकू शकता. तर ही समिती आपण या ठिकाणी सुरुवातीला स्थापन करावयाची आहे आणि इथे एक कॉलम टाकून आपल्याला त्यांची सही देखील घ्यावयाची आहे. गुणवत्ता आश्वासन समिती स्थापन करून पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली. सुरुवातीला NQS म्हणजे काय हे समजावून सांगण्यात आले. तसेच गुणवत्ता आश्वासन समिती स्थापन करण्याचे हेतू काय याबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. NQSचे पूर्ण रूप काय, तर N नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, Q क्वालिटी गुणवत्ता, A ॲश्युरन्स आश्वासन, S स्टँडर्ड्स म्हणजे निकष. हे NQSचं शॉर्ट फॉर्म आणि त्याला आपण लॉंग फॉर्ममध्ये देखील या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला NQS म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. NQS म्हणजे एक राष्ट्रीय कार्यक्रम असून कार्यक्रमाचा हेतू गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे हा आहे. म्हणजे प्रत्येक संस्थेला किंवा प्रत्येक दवाखान्याला गुणवत्तापूर्ण सेवा देता आल्या पाहिजे आणि सगळ्या तिथले जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सर्व गुणवत्तापूर्ण असावं किंवा त्याला आपण रुग्ण केंद्रित असावं असं देखील या ठिकाणी म्हणू शकतो. NQS मध्ये 8 एरिया ऑफ कन्सर्न्स आहेत. याच्या आधारेच तपासणी होते आणि या आधारावरच आपल्याला NQS सर्टिफिकेट मिळते. तर याच्यामध्ये हे 8 आपण एरिया ऑफ कन्सर्न्स आहेत. सुरुवातीला आहे सर्व्हिस प्रोव्हिजन, ज्याला सेवा पुरवठा म्हणतो. आपल्या संस्थेमध्ये कोणकोणत्या सेवा दिल्या जातात त्याची सर्व माहिती सर्व्हिस प्रोव्हिजनमध्ये येते. पेशंट राईट्स, रुग्ण हक्क, रुग्णांचे काही हक्क आहेत, अधिकार आहेत, ते पेशंट राईट्समध्ये येतात. इनपुट्स, मानव संसाधन, औषधे, साहित्य, हे सर्व इनपुट्समध्ये येते. सपोर्ट सर्व्हिसेस, सहाय्यक सेवा, याच्यामध्ये ज्या सपोर्टेड सर्व्हिस आहेत, आशा असतील, बचत गट असेल, MPW असतील किंवा इतर ग्रामपंचायत कार्यालय वगैरे, हे सर्व सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये येतात. क्लिनिकल सर्व्हिसेसमध्ये वैद्यकीय सेवा येतात. इन्फेक्शन कंट्रोलमध्ये संसर्ग नियंत्रण हा महत्त्वाचा विषय यामध्ये येतो. क्वालिटी मॅनेजमेंट गुणवत्ता व्यवस्थापन आणि सर्वात शेवटचं म्हणजे आउटकम परिणाम, ज्याला आपण रिझल्ट म्हणूया. आउटकम हे आपलं शेवटचं आहे. तर या 8 मुद्द्यावर NQSची तपासणी होते आणि या 8 मुद्द्याच्या मध्ये देखील सब सब्जेक्ट भरपूर आहेत आणि त्याचा अभ्यास देखील मोठा आहे. तर सुरुवातीला आपण या मीटिंगमध्ये थोडक्यात याबद्दल माहिती दिली आणि मीटिंग आपण पुढे कंटिन्यू करूया. आता या मीटिंगमध्ये आपण काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्यांची सर्वांची जबाबदारी निश्चित केलेली आहे. खालीलप्रमाणे जबाबदारी निश्चित केलेली आहे. OPD अँड जनरल ॲडमिनिस्ट्रेशन CHO बघतील. लेबर रूम ANM बघेल. फार्मसी आणि लॅब जे काही औषध वितरण आणि तपासण्या असतील ते CHO आणि ANM बघतील. नॅशनल हेल्थ प्रोग्राम ANM बघतील आणि क्लिनिंग ॲक्टिव्हिटी हे PTA म्हणजे पार्ट टाइम अटेंडंट बघतील. यामध्ये MPW चा देखील रोल आहे. त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं रेकॉर्ड्स असेल किंवा इतर सर्व गोष्टीमध्ये त्यांचा देखील सहभाग आहे. तर अशा पद्धतीची आपल्याला समितीचे या ठिकाणी स्थापन करून जबाबदारी निश्चित करावयाची आहे. NQSची चेकलिस्ट वाचून सर्वांना समजावून सांगण्यात आले. तसेच गॅप ॲनालिसिस करण्यात आले. स्वच्छतेच्या दृष्टीने हात स्वच्छ धुण्याच्या पद्धतीविषयी सर्वांना निर्देशित करण्यात आले, मार्गदर्शन करण्यात आले. तसेच याबाबत प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले. सदर बैठकीमध्ये NQS अंतर्गत कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांना आपल्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यात आल्या. तसेच योग्य प्रकारे पार पाडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. स्वच्छता, रेकॉर्ड अपडेट करणे, BMW नियमांचे पालन करणे, हँड वॉशिंग यावर विशेष भर देण्यात आला. तर ही सुरुवातीची मीटिंग असल्यामुळे थोडक्यात आपण इत्यादी विषय घेतले.
आता या समितीची दुसरी मीटिंग घ्यायची असेल तर तुम्ही डिटेल्समध्ये घेऊ शकता. लॅब असेल, त्यानंतर BMW असेल किंवा तुमचं हर्बल गार्डन असेल किंवा IEC मटेरियल असेल. पुढच्या मीटिंगमध्ये किंवा आपल्याला प्रत्येक महिन्याला मीटिंग घ्यायचीच आहे, तर प्रत्येक मीटिंगमध्ये आपण हे थोडे-थोडे विषय अशा पद्धतीनं घेऊ शकता आपल्या उपकेंद्राच्या अंतर्गत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गुणवत्ता आश्वासन समितीची सभा कशी घ्यावी, यामध्ये नेमके कोणते विषय चर्चेला घ्यावे, या समितीमध्ये कोण-कोण असतात, त्यांची जबाबदारी काय, थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. एवढं जरी प्रोसाइडिंग आपण लिहून ठेवलं, तर हे आपलं हे आदर्श प्रोसाइडिंग या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, गुणवत्ता आश्वासन समिती सभा स्थापन करण्यापासून ते आदर्श प्रोसाइडिंग लिहिण्यापर्यंत ही माहिती आपणास कशी वाटली, कमेंट करून नक्की कळवा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपणा सर्वांचा धन्यवाद. थँक यू.